सगळ्यांना, जय शिवराय। तर हे बघा आपलं सकाळी सकाळीच काम सुरू झालंय। तर सकाळी काम काय सुरू झालंय तर गव्हाच्या पेरणीची तयारी सुरू झाली। तर हे बघा इकडे आपण जे नांगरून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या ट्रॅक्टरने नांगरलेलं होतं, त्याच्यामुळे ट्रॅक्टरने मोठ्याच रोटरी मारताय। तर अर्धी मारायची झाली आणि इकडे लगेच आपल्या छोट्या ट्रॅक्टरने नांगरटी पण सुरू केली आहे। एवढी मारायची झाली सकाळी सकाळी आणि आता बाकीचे जेवण वगैरे करून परत ह्याच कामाला लागायचे। आणि बांधाचे जे मोठे मोठे झाड आहे ते पण तोडून टाकू म्हटलं, बांधा पण सापून जातील। आणि तिकडचं पण गावाजवळचं शेत आहे तिकडं पण गरकाने मारलेला, आता पहिले तिकडे जावं लागणार आहे। आणि आपल्याला हे कुट्टीचं पण काम राहिलं आता आतमध्ये टाकायची, स्टोअर करून ठेवायला। तर ती मक्केमुळे नाहीतर डायरेक्ट आतमध्ये ट्रॅक्टर गेला असता, पण मक्केमुळे तिला इथं साईडला टाकावं लागलं। तर ठीक आहे, आता खोळी भरून आतमध्ये टाकावं लागणार आहे। आणि आज याचं रोटरीचं काम तर होऊन गेलं तिकडचे, म्हणजे एक एक वावर जे आहे ते सुईला लावता येईल गव्हाला। आणि मला क्लीन करायची शेडमधली। तर चला, तर हे बघा मी आज फायनली चाळीमध्ये चाळ साफ करून घेते। इकडच्या साईडची चाळ साफ केली आणि बाहेरच्या उजाडामुळे थोडं दिसायला, तर इकडचं आता पूर्ण एवढं असं साफ करून घेते। तर हे जे आहे ना खराब कांदे त्याच्यातून चांगले चांगले काढून बाकीचे खराब सगळे फेकून देते उखाड्यावरती। आणि चाळ पूर्ण साफसूफ करून त्याच्यामध्ये ना हे बाहेरचं जे शेडनेट लावलेले आपण दोन्ही बाजूने ते काढून परत त्याच्यात ठेवून द्यायचं, म्हणजे पुढच्या वर्षी काम येईल। बघू आता मी पूर्ण काम करूनच घेते किती होतं बघू। तर हे गेले लासलगावला कामानिमित्ताने, त्यामुळे हे काम मी आता एकटीच करते। तर गाय आणि वासरू वावरातच आहे, तर आपलं नांगरटीचं काम चालूच होतं, पण आता उन्हामुळे थोडं थांबून घेतलं। तर इव्हनिंगच्या टायमिंगला परत सुरू करू, नाही तर मग डायरेक्ट उद्या सकाळीच। तर चला मी पटकन आवरून घेते। तर हे बघा मी म्हटलं ते इव्हनिंगच्या टायमिंगला हे काम करून घेऊ। तर इथलं जे जाळायचं होतं ना, मी एक दिवस आले होते सकाळी सकाळीच, पण ते ना थोडंसं वांबटवरलं होतं त्याच्यामुळे पटकन पेटत नव्हतं। आता इतकं भराभरा पेटलं ना, वाळलं आहे त्याच्यामुळं। तर सगळं एका जागेवरच गंज केला मी, तिकडं काही थोडं थोडं गंज होते ते जाळून टाकले। आणि इकडं नांगरायचं चालू होतं, पण त्यांना इकडं काही जमलं नाही, ते तिकडे गेले नांगरायला। ते बघ एवढं असं नांगरेल दिसतंय, ट्रॅक्टर त्या कडाला आहे, धुरामुळे दिसत नाही। तर आता घास पण नांगरायची वेळ आली आहे, घास पण नांगरून टाकायचं आहे। तर ही मका जी आहे तिच्यामध्ये आपलं गाय आणि वासरू बांधलेलं आहे, म्हणजे कडालाच बांधलं आहे, मध्ये नाही बांधलं आहे जास्त। आणि हेच काम चालू होतं। तर इव्हनिंगचा टाईम झाला आता, तर चाळीचं पण काम आवरून झालं आहे। तर आता उद्या थोडंसं बागेमध्ये पण काम आहे, बघू आता जमतं की नाही जायला। इकडचेच कामं गहू पहिले हे करून घ्यायचे, त्याचीच तयारी करून घेते। तर नांगरायला लागलं लगेच बगळे गोळा झाले बघा, व्हाईट व्हाईट दिसतं का हे बघा। तर लगेच गोळा झाले, म्हणून मी ट्रॅक्टर दाखवते। हे बघा त्या कोपऱ्यातून येतोय बघा हळूहळू। आणि इकडं आपला घास आपण आता नांगरायचंच आहे। तर हे बघा आता अंधार व्हायला आलाय आणि जवळून दाखवते बघा मी तुम्हाला, असं होतंय बघा नांगरायचं। तर पलटी वगैरे एकदम जबरदस्त बसते बघा। तर या बाजूला तुम्हाला काल म्हटले होते फण मारायचं चालूच होतं, तर ते एवढं काही व्यवस्थित होत नव्हतं, त्याच्यामुळे मग नांगर घेतला। का बरं थांबले नाही? हा त्यांनी सांग बोलले हो नाही
व्हिडिओ चालू आहे. तर मी हत्यार घेऊन आले बघ तोडायला. कसे हत्यार. तर हे बघ मोठं मोठं झालेलं तोडून घेते आता.